हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल. मी आणि आई. तर मी आता एक न्यूज बघितली आणि ते न्यूज आहे आपल्या एक यूट्यूबरच्या माध्यमातून. तर त्या यूट्यूबर या सगळ्या म्हणजे जितक्या मैत्रिणी आहेत, 8-10 जणी, ह्या सगळ्या मैत्रिणी एकत्र आलं आणि त्यांनी हळदी-कुंकवाचा प्रोग्राम ठेवला. त्या हळदी-कुंकवाच्या प्रोग्रामला आज खरंच मला तरी असं वाटते आहे की खूप समाधानकारक त्यांनी ते कार्य केलं, जेणेकरून 4 लोकांना खरंच चांगली माहिती मिळू शकते. जे त्यांनी व्हिडिओ काढले आणि जे त्यांनी हळदी-कुंकवाचा प्रोग्राम ठेवला. आता आपण बघतो आहे की संक्रांत आली की सगळ्याच ठिकाणी हळदी-कुंकू राहते आणि प्रत्येक सुहासीन स्त्री हे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवतेच. त्याच्यामध्ये ते वाण देणं, हळदी-कुंकू लावणे, एकमेकांच्या पाया पडणे, तिळगूळ देणे, हे सगळं ते तिथे केलं जातं. पण एक अनोखं हळदी-कुंकू म्हणजे याच्यामध्ये असं वाटतं आहे की खरंच आज लेडीज खरंच चांगल्या पद्धतीने समोर जायला लागलेले आहे. त्याचं कारण म्हणजे असं आहे की हे जे हळदी-कुंकू केलेलं होतं, हे एक मध्यमवर्गीय परिवारातील सगळे मुली आहेत, बाया आहेत मुली म्हणण्यापेक्षा, कारण त्यांचं लग्न झालेलं आहे. त्यांचे मिस्टर त्यांच्याजवळ नाही आहेत. त्यांना मुलं पण आहे. कुणाला तर एकदम छोटं बाळ आहे, कुणाला 5-7 वर्षाचं बाळ आहे, कुणाला 2 बाळ आहे, कुणाला मुलगा मुलगी असे आहे. म्हणजे असं त्यांचा परिवार आहे, तो प्रत्येकांचा वेगवेगळा आहे. आणि ह्या 8 ते 10 जणांचं ग्रुप आहे. यांनी एक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवलं. त्यामध्ये त्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये एकही स्त्री, लग्न झालेली स्त्री नवरेवाली नव्हती. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य हे होतं की त्यांचे नवरे आता या जगात राहिलेले नाही. जेवढ्या स्त्रिया आहे 8-10 जणी, तेवढे सगळ्यांचे कुणाच्या नवऱ्याला मरायला 6 महिने झाले, तर कुणाच्या याला वर्ष झालं, कुणाच्या याला 2 वर्ष झालं. असं आकस्मिक त्यांचे निधन झालेले. त्या लेडीजचे जे आहे मिस्टर, त्यांचं आकस्मिकपणे निधन झालेलं होतं. आणि तशा स्त्रियांना कुणी पण हळदी-कुंकू देत नाही. आणि इथेच नाही, म्हणजे आपण आपल्या घरीच हा सगळा प्रकार नाही करत, तर इवन कुठे पण त्यांना हळदी-कुंकू दिल्या जात नाही, किंवा त्यांना जो प्रथम स्थान द्यायला पाहिजे शुभ कार्यामध्ये, तो स्थान कुणीही देत नाही. तर त्यांनी आपला स्वतःचा तो शुभ कार्याप्रसंगीचा जो स्थान आहे, त्यांनी स्वतः कसा सांभाळून ठेवला आहे, हे आपण आज बघणार आहोत. तर काय झालं ना, नेमकं सगळ्या मैत्रिणींना एकमेकीला फोन केला आणि त्या नेहमीच तशा एकमेकाच्या संपर्कात राहतात. बोलणं चालणं आहे त्यांचं आणि फोनवर पण त्या बोलतात चालतात, एकमेकीचं सगळं विचारविनिमय घेतात, हालचाल विचारतात. असं करून ते आपलं जीवन जगत आहे. खरं म्हटलं तर ज्या बाईला नवरा नसतो त्या बाईचं दुःख, ते कुठल्याही वयात त्या नवऱ्याचा मृत्यू झालेला असो, कमी वयात असो किंवा जास्त वयात असो, कुठलं पण असो, जेव्हा आपण लग्न करतो त्यावेळेला आपण हाच विचार करतो की आपल्या जोडीदाराच्या आधी आपलं मरण झालं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं, माणसाला वाटतं की माझ्या आधी, म्हणजे बायकोच्या आधी माझं मरण झालं पाहिजे. बाईला वाटतं की नवऱ्याच्या आधी माझं मरण झालेलं पाहिजे. त्याचं कारणही असं असते की आपल्याकडे म्हण आहे की नवऱ्याच्या खांद्यावर जावं म्हणून. आणि काही लोक जातात पण आणि काही लोक जात नाही. काही लोकांचं नशिबातच ते लिहिलेलं असतं आणि ते आकस्मिकपणे निधन होतं त्या माणसांचं. त्या बाईने काय करावं? तर हा आज एक खूप मोठा जे शिकवण दिलेले जात आहे आपल्याला की आता तू हळदी-कुंकू नाही लावायचं, आता तू हिरव्या बांगड्या नाही घालायच्या, किंवा हिरवी साडी नाही घालायची, किंवा कुठल्याही शुभ प्रसंगी समोर नाही जायचं. ती मग कुठल्याही वयाची असो ती बाई, समोर नाही जायचं. हा जो प्रकार आहे याला
या 8-10 मैत्रिणींनी सगळ्यांनी मात केली आहे. आता मात केली म्हणजे कसं केलेलं आहे, ह्या सगळ्या मैत्रिणी एकाच ठिकाणी गोळा झाल्या आणि हळदी कुंकाचा प्रोग्राम ठेवला. यांनी हळदी कुंकाचा प्रोग्राम ठेवला तर तिथे काय झालं ना, सगळ्यांनी एकीमेकीला वाण दिलं. कारण आमच्याकडे जर असे लोक आले तर आपण वाण देत नाही यांना, किंवा हळदी कुंकू देत नाही. एखादं भांडं जे काही असलं द्यायचं ते देऊन देतो, पण हळदी कुंकू मात्र आपण देत नाही. आपण यांना थोडंसं वेगळ्या विचाराने बघतो. तर आज ह्या गोष्टीवर मात करणे म्हणजे खरं म्हटलं तर सावित्रीबाई फुले शाहू यांचे जे होतं की पोरियांना शिक्षण मिळालंच पाहिजे आणि त्या शिक्षणाचं एक खूप चांगल्या पद्धतीने वापर झाला पाहिजे, आज आपल्याला ते खरं पद्धतीने घडवलेलं जाणवत आहे. की मुलींना जर शिक्षण दिलं तर त्यातून काहीतरी योग्य घडेल. म्हणजे जे लोक असे म्हणतात की मुलींना हळदी कुंकू द्यायचं नाही, किंवा त्या स्त्रीला द्यायचं नाही, किंवा त्या बाईला द्यायचं नाही, तर आज ते नवीन काहीतरी वाटचाल त्यांनी सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये असं झालेलं आहे तर सगळ्या मैत्रिणी गोळा झाल्या एकाच ठिकाणी, प्रत्येकाने आपापले वाणं आणले आणि एकाच मैत्रिणीच्या घरी सगळेजण गोळा होऊन तिथे एकामेकाला, म्हणजे ज्या विधवा स्त्रिया आहे किंवा त्यांना असं वाटलं की आपण आजपर्यंत आपण जे हळदी कुंकू करत गेलेलो आहे, आपले मिस्टर जिवंत असताना आपण जे हळदी कुंकू करत गेलेलो आहे, त्याच प्रकाराने त्या सजल्या पण, त्याच प्रकारे त्यांनी हळदी कुंकू एकामेकाला दिलं पण आणि वाण पण दिलं. तर त्यांचंही एका उद्देशाने बरोबर आहे. हे जे आपण समाज घडवलं, हे काही देवानी समाज घडवलेलं नाही आहे. याच्यामध्ये काही देवाने म्हटलेलं नाही आहे तुम्हाला की तुम्ही हळदी कुंकू लावू नाही शकत, किंवा तुम्ही तुमच्या नवऱ्याचा जे आहे, जे नवरा असताना आपण जे काही कार्य करतो, हळदी कुंकू लावणे, हिरव्या बांगड्या घालणे, हिरवी साडी घालणे, किंवा शोभत असं राहणे, तर हे जे आपण जे आधी करतो त्याच पद्धतीने आताही करायला आपल्याला कुणी पण, म्हणजे कुठल्याही देवाने नकारलेलं नाही आहे. हे आपल्याला समाजाने नकारलेलं आहे. एकदा स्त्रीचा जर नवरा चालला गेला तर त्यावेळेला त्या बाईचं जेव्हा सुहाग उतरवल्या जातं, त्यावेळेला त्या बाईला तिच्या अंतःकरणात किती दुःख होतं हे फक्त त्या बाईलाच माहिती असतं. इतर कुणालाही त्या दुःखातून जाता गेलेलं नसतं. आणि जो व्यक्ती गेलेला असतो त्याच बाईला माहिती असतं की किती दुःख होते. नवरा गेल्यानंतर आपलं साज शृंगार उतरवल्या जातं, त्यावेळेला ती बाई खूप दुःखी होती. तर आज या पोरियांनी, सपना कुलकर्णी, सुप्रिया नरवडे, परत अशा यांच्यात 8-10 मैत्रिणी आहेत, त्या एक संभाजीनगरला एकत्र आल्या. त्यांनी हळदी कुंकवाचं कार्यक्रम केलं, तिथे एकीमेकीला वाण दिलं, तिळगूळ दिलं, एकामेकांचा पाहुणचार छान पद्धतीने झाला. आणि तीच न्यूज एका पुण्यनगरी न्यूज म्हणून पेपर येतं, त्या पेपरमध्ये छापण्यात आली. तर हे आज खरंच सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे. असं प्रत्येक कुणी व्यक्तीने जर असा विचार केला तर इथे भेदभाव हा शब्द राहणार नाही. भेदभाव हा शब्द राहणार नाही, कारण वडिलांची जी प्रॉपर्टी असते ती आपण यूज करतो, त्यांची धन संपत्ती असली की ती आपण यूज करतो, त्यांचं नाव आपण यूज करतो, म्हणजे आपण आपल्या नवऱ्याचं नाव यूज करतो, आपल्या मागे आपल्या नवऱ्याचं नाव लावतो आपण, त्यांचं आडनाव पण लावतो. मग जर आपण हळदी कुंकू लावलं तर काय फरक पडला, हे सगळ्यात मोठं. आणि असंच काहीतरी आधी, काही वर्षाच्या आधी अशीच म्हणजे कुठली न कुठली परिस्थिती झालेली होती की बाईला शिक्षण घेता येत नव्हतं. जेव्हा बाई शिक्षण घ्यायचं किंवा कुठल्या मुलीने शिक्षण घ्यायचं म्हटलं तर आधी हा सगळा जे कार्य केलं ते म्हणजे आपल्या सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी मुलींना समोर आणलं. ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी मुलींना समोर आणलं आणि त्यावेळेला त्यांना तो खूप त्रास सहन करावा लागला. शेणाने काय त्यांच्या याच्यावर मारलं, त्यांच्या अंगावर फेकल्या गेलं शेण, म्हणजे खूप काही त्रास त्या सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांना सहन करावा लागला. तसंच आज जेव्हा ह्या मुली ह्या सगळ्या काम करता आहेत
हळदी कुंकाचा प्रोग्राम ठेवला जात आहे, त्यावेळा यांना पण कोणी ना कोणी काही ना काही बोललं असेल, पण त्यांनी कधी कानीमानी नाही धरलं. आणि असाच समाज जर समोर समोर जात गेला ते एक दिवस निश्चित, आज तर करतेच आहे, सगळ्याच लेडीज पुढे गेलेल्या आहे. आपण बघतो आहे प्रत्येक याच्यामध्ये मुली समोर आहे, शिक्षणामध्ये तर आहेच आहे. रेल्वेची रेलगाडीसुद्धा चालवण्यामध्ये मुलींचा खूप काही हातभार आहे. ड्रायव्हर पण मुली आहेत, रेलगाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर पण मुली आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी आहे मुलींचं अग्रेसर खूप काही जास्त प्रमाणात आहे. पण आपण त्याला जर नवरा मेल्यानंतर तिला विधवा म्हणून संबोधित करतो, तर तिचा अधिकार हिसकवण्यात येऊ नये यासाठी या पोरियांनी खूप चांगल्या पद्धतीने हळदी कुंकवाचं कार्यक्रम ठेवलं. आणि ते भरगच्च, म्हणजे ते न्यूज चॅनलवाल्यांनासुद्धा खूप छान वाटलं. आणि ती आनंदाची बातमी त्यांनी आपल्या न्यूजपेपरला छापली. खरंच ग्रेट म्हणायला पाहिजे याला. तर एखादं जरी व्यक्ती असं दरवेळेला काही ना काही नवीन नवीन करत गेलं तर हे त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. नाहीतर आपण बघतोच आहे इथे भांडणं कुंडणं येऊ तेव आपण चॅनलवर बघतोच आहे. पण त्यांचे व्हिडिओ खरंच बघा, खूप छान वाटते. मोटिवेट व्हिडिओ असतात त्यांचे. आणि त्या पोरी आपला संसार नीट पद्धतीने पोरांना घेऊन करता आहे. त्यांना पोरं दोन्ही आहे आणि ते आपला घरदार सांभाळून हे सगळं करते आहे. तर खरंच खूप छान वाटते आहे. तर धन्यवाद. कसा वाटला माझा व्हिडिओ हा तुम्ही नक्की सांगा. आणि हो, मुलींना लेडीजला समोर जाण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन द्या, एवढंच मी म्हणेल. तर धन्यवाद.